अँड वेलकम टू पुणे सिटी न्यूज नेटवर्क। मी आरजे वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात पुणे सिटी न्यूज। आज आपण आलो आहोत आयपीसी कॅम्पस मध्ये। येथे 10वी मधून 11वी मध्ये जाण्यासाठी शोध गुणवंताचा आयपीसी सेट स्कॉलरशिप परीक्षेची सुरुवात झाली आहे। आयपीसी सेंटर बद्दल सांगायचं म्हटलं तर आयपीसी सेंटर मध्ये आजपर्यंत 14,000 प्लस डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार झाले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र एमएसटी सीईटी मध्ये 3,000 प्लस विद्यार्थी टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये सिलेक्टेड झाले आहेत। तर आता आपण महाराष्ट्राची सर्वात मोठी स्कॉलरशिप म्हणजेच आयपीसी सेट तर या परीक्षेबद्दल आपण सरांकडून माहिती जाणून घेऊया। तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आयपीसी सेट स्कॉलरशिप जी परीक्षा आहे हे म्हणजे नेमकं आहे तरी काय? खरंय वैष्णवी, आपण पाहतोय की समाजामध्ये अनेक मुलं असतात की त्या प्रत्येक मुलांचं स्वप्न असतं, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला फार्मसिस्ट बनायचंय। त्या मुलांचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी गेली अनेक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये असताना संपूर्ण भारतामध्ये आयपीएस एज्युकेशन सेंटर काम करत आहे। आणि या सर्व मुलांमध्ये अशी काही मुलं आहेत की ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती फार दुर्बळ आहे, ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, परंतु त्या मुलांमध्ये स्वप्न आहे की मला भविष्यामध्ये सायन्स क्षेत्रामध्ये करिअर करायचंय। त्या मुलांचं स्वप्न आहे की मला भविष्यामध्ये डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय। ही सर्व मुलं आणि जी मुलं होतकुर आहेत की ज्यांच्या मनामध्ये उर्मी आहे की मला सायन्स क्षेत्रामध्येच करिअर करायचंय, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, या मुलांसाठी याही वर्षी आयपीएस एज्युकेशन सेंटर घेऊन आलेला आहे आयपीसी महासेट स्कॉलरशिप परीक्षा। या परीक्षेच्या माध्यमामधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी आणि होतकुर मुलांसाठी 100% स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करण्यात येत असतं। धन्यवाद सर, खूप छान। तर आयपीसी एज्युकेशन सेंटर हे तर बेस्टच आहे, परंतु आयपीसी सेट एक्झाम हे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आणि या परीक्षेचं स्वरूप कसं असेल? स्वरूप फार सोपं आहे। जी मुलं आता 10वी मध्ये शिकत आहेत आणि ज्या मुलांना 10वी मधून पुढे 11वी 12वी आणि पुढचं करिअर हे सायन्स फील्ड मध्ये करायचं आहे त्या मुलांसाठी परीक्षा असणार आहे। आणि आपण 7वी 8वी 9वी आणि 10वी या संपूर्ण इयत्तांमध्ये आपण शिकलो आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायो। एकंदरीत हे संपूर्ण विषय या परीक्षेमध्ये असणार आहेत। आणि परीक्षा पाहायला गेली तर एमसीक्यू बेसिस वरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये ही परीक्षा असणार आहे। आणि या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो या चारही विषयांवरती प्रत्येकी 20 प्रश्न असणार आहेत। ठीक आहे सर। आणि सर, या परीक्षेबद्दल तर तुम्ही उत्तम माहिती दिलातच, पण या परीक्षेसाठी मुलांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचे? विद्यार्थ्यांना नोंदणी करणं एकदम सोपं आहे। आपण सर्वजण नेटचा यूज आपण करतोय, आपण सर्वजण नेट वापरतोय। नेटवरती जायचं, आयपीएस एज्युकेशन सेंटर हे नाव आपण त्या ठिकाणी सर्च करायचं। ते नाव सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षेचा एक फॉर्म येईल, त्याच्यावरती जाऊन आपण संपूर्ण माहिती इन्फॉर्मेशन फिलअप करायची। आणि त्यानंतर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर देत आहे, त्या नंबरवरती आपण कॉल करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि आपल्या जवळपास जी आयपीएस एज्युकेशन सेंटरची ब्रँच असेल त्या ब्रँच मध्ये आपण जाऊन प्रत्यक्षरित्या आणि ऑफलाईन पद्धतीने देखील आपण आपल्या नावाची नोंदणी करू शकतो। धन्यवाद सर। तर आता सरांनी खूप चांगल्यारीत्या या आयपीसी सेट स्कॉलरशिप बद्दल माहिती दिली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे डॉक्टर, इंजिनियर आणि फार्मासिस्ट होण्याचं, 11वी आणि सायन्स मधूनच त्यांना करिअर करायचं आहे, पण आर्थिकरित्या दुर्बळ असल्यामुळे त्यांना फीस भरता येत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही आहे सुवर्ण संधी। खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे। जिद्द तुमची, साथ आयपीसीची। धन्यवाद।